नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना। तर आता सकाळची सुरुवात झालेली आहे, देवपूजा वगैरे आवरून घेतली आणि म्हणलं चला मस्त तुमच्याशी थोडंसं बोलूया आणि बोलल्याच्या नंतर मग कामाला सुरुवात करूया। तर आता चहा पाणी पण झालं आहे आमचं आताच। तर म्हणलं चला आता थोडंसं जरा कामाला सुरुवात करूया। घरात भरपूर कामं पडलेली आहेत, तर चपात्या वगैरे करायच्या बाकी आता। त्याच्यानंतर भाजी काय बनवायची, मिस्टर गेलेले आहेत बाहेर, त्याच्यामुळे ते काय 1-2 दिवस नाही येतात, मग आम्ही तिघंच येतं। तर आता वटपौर्णिमा पण आलेली आहे, वटपौर्णिमेची सुद्धा मला थोडीशी तयारी करायची। तर तो पण गेल्याच्यानंतर तिकडं काय सामान वगैरे खरेदी करायला लागेल, कारण वडाला जे लागतं साहित्य ते आधीच आणून ठेवायला लागतं, मग दुसऱ्या दिवशी सगळी त्याची पूजेची तयारी। तर म्हणलं उद्या रविवार आहे, तर उद्या रविवारचं मी जाईल, सगळं सामान वगैरे घेऊन येईल आणि मग सोमवारी सगळी तयारी। तर म्हणलं चला राहा व्हिडिओमध्ये। घरात पण अजून बरेचसे कामं पडले, तर पसारा पडलेला आहे, कपड्यांच्या घड्या घालायच्या आता। तर असं म्हणतात की म्हणजे घरामधल्या बाईंना काहीच काम नसतं, पण खूप कामं असतात, बारीक छोटे मोठे दळणं करायचे। त्याच्यानंतर आता पावसाची थोडीशी तयारी करून ठेवायची, दळणं वगैरे एकदा घरात आणली तर मग पावसामध्ये पण जायला नको। तर अजून काय जास्त पाऊस नाही, पण लागला नाही इकडं मुंबईला तर 8-8 दिवस पाऊस उघडत नाही। त्याच्यामुळं म्हणलं मग थोडेसे दळणं वगैरे आधीच करून ठेवते आणि नंतर मग बाकीचे कामं। चला राहा व्हिडिओमध्ये, पूर्ण व्हिडिओ पहा। चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, आणि ज्यांना अजून बाकीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच वैशाली नाकाडे यूट्यूबवर जाऊन सर्च करू शकता। तर खूप मस्त असे ब्लॉग टाकलेले आहेत ब्लॉग, तर ते तुम्ही पाहू शकता। म्हणजे व्हिडिओ मला थोडंसं जरा बोलायला अटकळतं आहे, पण समजून घ्या। तर अशा पद्धतीने बरेचसे व्हिडिओ टाकलेत मी, तर तुम्ही त्याच्यावर जाऊन पहा आणि लाईकसुद्धा करा, कमेंट करा आणि शेअर पण करा। तर जवळजवळ आता बरेचसे व्हिडिओ झालेले आहेत आपले, पण पाहिजे अशा यूज येत नाहीत, त्याच्यासाठी सांगते। शॉर्ट व्हिडिओसुद्धा आहेत, जे शॉर्ट व्हिडिओ पाहत आहे ना त्यांनी मोठ्या व्हिडिओमध्ये येऊन पाहू शकता। तर चला मग राहा व्हिडिओमध्ये, आता सुरुवात करते। काम वाट बघते माझी, अजून सगळं काम बाकी आहे। म्हणजे आज एवढं निवांत चाललं आहे, शनिवार आहे, वैष्णवीला पण आज काम आहे थोडंसं, की तिच्या कामाला बसली नाश्ता वगैरे करून। चहा पाणी झालं आहे माझं पण, आणि मग बाकीची कामाची रुटीन आता। देवपूजा पण झालेली आहे, दिवा लावून घेतला आहे, फुलं वाहिले, तर थोडेसे फुलं इकडं आमच्या झाडाला निघतात, रोजच ते निघतात, तर ते सुद्धा मस्त तांब्याला लावून घेतले। तर आणि इथं मग आमच्या टी व्हीला रेसिपी पाहायचं काम चालू आहे। तर काल टाकली होती मी शापूचुक्याची भाजी, तिचा व्हिडिओ लावलेला आहे टी व्हीला, आणि तोच आमचं पाहायचं चाललं आहे सकाळी सकाळी, आणि घरातले सुद्धा कामं आवरायचे चालले। तर आज म्हणलं चला, बेडरूममध्ये एवढा पसारा करतात ना सकाळी उठल्याच्या नंतर, फक्त उठून आंघोळीला जातात घरातले, पण कोणीच कपड्याला वगैरे हात लावत नाही। मग काय किचनमधलं थोडंसं आवरलं की लगेचच इकडं पण लक्ष द्यायला लागतं। सगळे झोपलेले म्हणजे त्यांनी अंथरलेले कपडेसुद्धा घड्या मारून ठेवायचे, तर त्याच्यानंतर सगळं आवरायचे घरातलं बेडशीट वगैरे। तर सकाळी उठलं की मग हेच पसारा माझ्या पाठीमागं असतो। तर बेडरूममध्ये कसं एवढं लवकर काय लक्ष जात नाही, पण इकडचं काम आवरल्याच्या नंतर मग बेडरूमकडे लक्ष द्यायला लागतं। तर कपाट वगैरे इकडं बेडरूममध्येच ठेवलेलं आहे, बेड पण बेडरूममध्येच आहे, आणि हॉलमध्ये पूर्ण रिकामं आहे। तर हॉलमध्ये वैष्णवी दिवसभर काम करत असते, आमचं जेवणं वगैरे चालू असतात, त्याच्यामुळं हॉलमध्ये अजिबात पसारा ठेवलेला नाही, सगळा बेडरूममध्ये मी लावलेला आहे। तर जेव्हा पसारा आपण काढतो तेव्हाच समजतं की आपल्याकडे किती सामान आहे, आणि जेव्हा पसारा व्यवस्थित लावतो तेव्हा घरामध्ये काहीच दिसत नाही, आणि सामान काढल्याच्या नंतर भरपूर असं सामान बाहेर निघतं। तर ज्यावेळेस रूम खाली करायची होती आम्हाला, त्यावेळेस एवढा पसारा निघाला होता, पण आता तो इथं आल्याच्या नंतर मी सगळा एकदम पॅक व्यवस्थित लावलेला आहे। तर पूर्ण बेडमध्ये कपाटामध्ये कपडे, सगळे कपडेच ठेवलेले आहेत। बेडमध्ये तर खूप मोठे कपडे आहेत, तर गोधड्या रग वगैरे असं, कारण लागतं कधी कधी पाहुणे रावळे आले तर त्यांना पण कपडे लागतात, त्याच्यामुळं मग एक्स्ट्राचे कपडे सगळे मी बेडमध्ये ठेवलेले आहेत। तर आता ही बॅग मी 2-3 दिवस झालं धुवून सुकून ठेवलेली, पण बेडमध्ये ठेवण्यासाठी राहिली, तर आता तीसुद्धा मी व्यवस्थित ठेवून देते। म्हणजे अशा वस्तू व्यवस्थित ठेवल्या ना झाकून पाकून, तर धुळीचं काय टेन्शन नसतं। तर इकडं फार धूळ आहे, तर कुठलीही वस्तू आज ठेवली ना उद्या पाहिली तर त्याच्यावर एवढी धूळ येते, मग अशी बेडरूमची साफसफाई चालू आहे। तर आता धान्य वगैरे टेबलच्या खाली ठेवलेले, तुम्हाला थोडेसे ते गोण्या दिसत असतील, आणि डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये जर धान्य ओतून ठेवलं ना त्या मोठ्या डब्यांनी, तर त्याला सोंडे वगैरे लागतात। मग आम्ही आता काय करतो,
धान्य आणलं की गोणीमध्ये हाय असे ठेवून देतो. कारण मग कशात तरी असं वतून ठेवलं की त्याला लगेच जाळ्या आळ्या लागायला सुरुवात होती. गोणीमध्ये धान्य ठेवलं ना तर मस्त हवा पण चांगली लागते आणि धान्य पण चांगलं राहतं. तर आता सगळे खालचे कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या, त्या व्यवस्थित झाकून ठेवले. आता डायरेक्ट संध्याकाळीच कपडे घ्यायचे. आता सकाळी सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे मारून घेतल्या. तर आता बेडची साफसफाई करायची. तर आता बेडवर गादी तर आहेच, पण बेडशीट पण सुद्धा लागतं. तर आता इथं पहिला काना कोपरा बेडचा पुसून घ्यायचा, धूळ वगैरे सगळं, आणि त्याच्यानंतर बेडशीट आथरून घेते. तर आता हे आमची गादी, त्याला कवर लावलेलं आहे मी. बेडशीटचेच कवर मशीनवर शिवलेले आहेत हाताने मी, आणि आतमध्ये गादी आहे, आणि गादीच्या खाली अजूनसुद्धा मी सतरंजी आथरलेली आहे. तर अशी स्वच्छता साफसफाई मला तर लागतेच करायला घरामध्ये, आणि हे माझं रोजचं डेली रुटीन आहे. तर आता इकडं मी मस्त गादी झटकून घेतली आणि बेडशीट पण टाकायचं आहे. पण त्याच्या आधी लक्षात आलं की बॅग धुवून जवळजवळ 2 ते 3 दिवस झालं ठेवली, आणि ती मला आता इथं बेडमध्ये पॅक करून ठेवायची. कारण बाहेर ठेवली ना तर खूप धूळ बसते आणि लगेचच खराब होते, आणि कधी अशी बाहेर वगैरे जाताना लागते अशी बॅग, म्हणून आम्ही त्या दिवशी काढली होती. लग्नाला जायचं होतं, थोडेसेच कपडे होते, तर त्याच्यामध्ये बरोबर होतात एखादी साडी, त्याच्यानंतर एखादा ड्रेस, आणि वैष्णवीचा आमच्या लॅपटॉप असतं त्याच्यामध्ये. तर कुठेही गेलं तरी ती तिचं संग घेऊन जाते, कारण 1 ते 2 दिवस आम्हाला यायला लागतात. मग काम जर आलं तर तिला त्याच्यावर करायलाच लागतं. तर अशा पद्धतीने हे सगळं आता मी व्यवस्थित केलं आहे, आणि बेड सगळा पूर्ण झटकून घेतला आहे. कॉटनचे बेडशीट मी वापरते. मला कॉटनचेच बेडशीट आवडतात, म्हणजे व्यवस्थित राहतात आणि चापून चोपून बसतात गादीवर. तर हे बेडशीट काय होतं, धुवायला थोडासा त्रास होतो, पण एवढे म्हणजे चांगले बसतात. आणि कॉटनचा कुठलाही कपडा म्हणजे असला ना तर तो एकदम व्यवस्थित चोपून बसतो. तर आता गादी थोडीशी इकडं तिकडं झाली होती, ती पण सरळ करून घेतली, आणि मस्त आता बेडशीट आथरून घेते. तर असं कोण कोण साफसफाई करतं ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. तर अजून बरीचशी साफसफाई घरामध्ये बाकी आहे. चपात्या वगैरे पण करायच्या आता, आणि नंतर मग स्वयंपाक अजून राहिलेला, भाजी बिजी पण बनवायची आहे. पण म्हणलं चला तुमच्याशी इथली थोडीशी बेडरूमची साफसफाई दाखवते. तर आता मस्त इथं बेडशीट आथरून घेतलं, व्यवस्थित लावलं, आणि आता दिवसभर डायरेक्ट उद्याच्यालाच ह्याचं साफसफाई करायची. तर असं दिवसभरामध्ये मग काय काढायला लागत नाही. मग त्याच्यावर मी परत चटाईची घडी करून अंथरून देते, म्हणजे जेणेकरून आपले पाय वगैरे धुळीचे असतात ना, तर त्याच्यावर बेडशीटवर लागत नाहीत. तर आता सगळ्या कपड्याच्या घड्या घातल्या. तर हे पारुशे कपडे येते सकाळचे, ते आता मी धुवायला टाकते तिकडे नेऊन, आणि कालचे धुतलेले कपडेसुद्धा आहेत, त्याच्यासुद्धा मला अजून घड्या मारायच्या बाकी आहेत. तर आता आजचे कपडे भिजत ठेवले, पण आता काल जे कपडे टाकले होते सुकायला त्याचे सगळ्यांनी घालून राहिलेले कपडे आहेत. तर आता त्याच्यासुद्धा घड्या घालून कपाटात व्यवस्थित ठेवते, म्हणजे कसं घरामध्ये पसारा होत नाही. नाही तर आपण जर लक्ष नाही दिलं ना, इथं कपडे तिथं कपडे, तर मग ते सगळ्या बेडरूममध्ये कपडेच कपडे दिसतात. त्याच्यामुळं लगेच जागच्या जागी व्यवस्थित ठेवलेलं तर मला आवडतं. तर अशी माझी सवय आहे, म्हणजे त्याच्यामुळं मला कामाला उशीर लागतो, बाकी काय नाही. तर आता हे कालचे राहिलेले कपडे येतं सुकलेले सगळ्यांनी घालून झाले तर, आणि हे राहिलेले बाकीच्यांचे ठेवून देते आता कपाटामध्ये. तर आता रोजचे कपडे आमचे जेवढे धुतून तेवढे घड्या घालून कपाटामध्ये मी व्यवस्थित ठेवून देत असते, आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा लागतील तेव्हा ज्याची त्याची हाताने घेतात ते मग कपाट उघडून. तर आता ह्याच्यामध्ये कपाटामध्ये फक्त आमचे 4-5 जणांचे कपडे येतं, आणि बाकी दुसरं काहीच नाही, फक्त कपडे येतं. मोठे कपडे नाहीत, सगळे बारकालेच कपडे येतं. एकामध्ये साड्या ठेवलेल्या आहेत एका कप्पामध्ये, आणि बाकी सगळे मग ह्या 3-4 कपडे येतं. तर आता विशालचे कपडे पण कमी झाले तर त्याचा पण कप्पा थोडासा खाली झालेला आहे. तर असं हेच रुटीन असतं सकाळ उठल्यापासून. आता झाडू मारून घेते छानपैकी. एकदा झाडू मारला की मग लादी पुसायला अजिबात टाईम लागत नाही, कारण केर कचरा जाळ्या जुळ्या झटकून घेतल्या का. तर आज मस्त बेडरूमची मी सगळी क्लीन करून घेतलं. कानाकोपऱ्याच्या सगळ्या जाळ्या पण काढून घेतल्या. कारण आपण असं 15 दिवसातून 8 दिवसातून साफसफाई अशी करायलाच लागते. तर गोणी तिथं मी गव्हाची ठेवलेली आहे. अजून मला त्यातले गहू आम्ही पाहिलेसुद्धा नाहीत कसे आहेत. ती आणली अशीच उभा करून ठेवलेली. फॅन टेबलवर ठेवला आहे. आता त्या फॅनची एवढी गरज लागत नाही, म्हणून मी ती व्यवस्थित साफ करून ठेवून दिला आहे साईडला.
तर आता बेडरूममध्येच किती वेळ गेला काम माझं आवरता आणि अजून इकडं मला स्वयंपाक करायचा बाकी आहे. पण म्हणलं चला एकदा बेडरूम स्वच्छ झाला, सकाळी उठल्याच्या नंतर हॉल स्वच्छ केला होता झाडू वगैरे मारून, गॅलरीत हे सगळं असं क्लीन केलं का एकीकडचं म्हणजे एक काम कमी होतं. तर आता इकडं बेडरूममध्ये बेड खाली येऊन जाळ्या जुळ्या केस वगैरे जातात, त्याच्यामुळं तिथूनसुद्धा मस्त खाली वाकून झाडू मारायला लागतो. आणि एकदा झाडू मारला केर कचरा भरून झाला. आता कपडे धुवायचे बाकी आहेत. तर आता मी मशीनने कपडे धुत नाही, हातानेच धुते, कारण थोडेसेच कपडे येतं. तर आता कपडे धुवून पण झाले आणि चला आता मस्त रेसिपीला सुरुवात करते. तर आज मला फक्त बटाट्याच्या काचऱ्या बनवायच्या होत्या. तर मी इथं बटाटे चांगले सोलून अशा काचऱ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्हाला जर करायची असली तर नेहमी बटाट्याची भाजी खायला नको वाटते, म्हणून अशा पद्धतीने करायची, खूप छान लागते. तर आता इकडं मग मी कढईमध्ये चपातीचं शिल्लक तेल राहिलं होतं तेच टाकून घेतलं कढईमध्ये. थोडीशी मोहरी टाकली, ते पण चांगली तडतडू द्यायची. जिरे टाकून घ्यायचे. अजिबात दुसरा कुठलाही मसाला वगैरे टाकायची गरज नाही. तर आता ज्या काचऱ्या मी 2 पाण्याने चांगल्या धुवून घेतल्या होत्या बटाट्याच्या, ते टाकून घेते. तर मस्त अशा पातळ काचऱ्या काढून घ्यायच्या सालं काढल्याच्या नंतर आणि 2 पाण्याने चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मग काचऱ्या फोडणीमध्ये टाकायच्या. तर आता इथं बटाट्याच्या काचऱ्या खायला एवढ्या भारी लागतात ना, अशा पद्धतीने जर बनवल्या ना तर तुम्ही नक्कीच बनवून पहा रेसिपी पाहिल्याच्या नंतर. तर आता इथं सगळ्या बटाट्याच्या काचऱ्या टाकून घेतल्या. थोडीशी हळद टाकली. हळद तेलामध्ये जर टाकली असती ना पूर्ण करपली असती, म्हणून मी आता ह्या काचऱ्यांवर बटाट्याच्या हळद टाकून घेतली. तर आता इकडं हळद मिक्स करून घ्यायची, तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं. तर कधी अशा काचऱ्या किंवा सुकी भाजी खायला चांगली लागते. सारखं तेच खाऊ वाटत नाही, म्हणून म्हणलं थोडंसं आज वेगळ्या पद्धतीने पोरांच्या पण आवडीचं करायला लागतं. तर मीठ टाकून मिक्स करून घेतलं आणि अजिबात पाणी टाकायचं नाही, फक्त वाफेवर शिजायचं. फक्त आता याच्यामध्ये काय टाकणार आहे मी, लाल तिखट, लसूण आणि जिरे घातलेलं. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार टाका, आम्हाला थोडंसं तिखटच लागतं. तर आता हे मिक्स करून घ्यायचं सगळं. लाल तिखट, हळद, मीठ त्या बटाट्याच्या काचऱ्याला लागली पाहिजे, अशा पद्धतीने मिक्स करायचे. आणि जास्त वेळ लागत नाही, एकदम बारीक गॅस करायचा आणि 5 ते 7 मिनटं याच्यावर झाकण ठेवायचं. मस्त झाल्या तयार आपल्या बटाट्याच्या काचऱ्या. या जेवण करायला तुम्हीसुद्धा.